नमस्कार मंडळी, मी नितेश कदम तुमचं डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे, जिथे आपण शिकतो डिजिटल स्किल्स अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये. तर मंडळी, तुम्ही इंस्टाग्रामसाठी थीम पेज तयार करताय, पण थीम पेज आणि इंस्टाग्राम रील कवर कसं बनवायचं समजत नाहीये का? तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या स्मार्टफोनवरून कॅनव्हा ॲपमध्ये प्रोफेशनल थीम पेज आणि आकर्षक रील कव्हर कसं बनवायचं. चला तर मग आपण सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर अशा नवीन व्हिडिओज अजून तुम्हाला बघायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्याला पहिला डिजिटल अंकिताचा लोगो आपल्याला तयार करायचा आहे. सो आपण डिजिटलचा डी आणि अंकिताचा ए हे दोन इनिशियल लेटर घेऊन आपण गुगलला लोगो सर्च करायचा. आता याच्यामध्ये तुम्हाला इमेजेसमध्ये जायचं. हा तुम्हाला पाहिजे त्यातलं तुम्ही याच्यामध्ये लोगो वापरू शकता. हा लोगो मला चांगला आवडला, मग मी त्या लोगोवर आपण क्लिक केलं आणि इथे काय केलं, डाउनलोड इमेज केले. ओके, आपली आता इमेज ही डाउनलोड झालेली आहे. लोगोचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण याच्यामध्ये रिमूव्ह करूया. सो काय टाकायचं, रिमूव्ह बीजी. पहिली वेबसाईट आली remove.bg, ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं. इथे आपण काय करायचं, जो अपलोड आपण फोटो आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तो फोटो याच्यामध्ये ऍड करायचा. ओके, डाऊन एरोचा त्याच्यावर क्लिक करायचा आणि इथे प्रिव्ह्यूचा पहिला जो आहे फ्री मधला तो सिलेक्ट करायचा. आपले त्याच्यामध्ये लोगोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. ओके, आता आपण काय करायचं, कॅनव्हा ॲप ओपन करायचं. इथे वरती बघा इंस्टाग्राम रील, इंस्टाग्राम स्टोरी, ह्याच्यात तुम्ही इंस्टाग्राम रील सिलेक्ट करू शकता. पहिला काय करायचं, बॅकग्राऊंडला टच केला ना की बघा कडेने जांभळ्या कलरची बॉर्डर येते. बॉर्डर आली की समजायचं की आपला तो सिलेक्ट झालेला आहे बॅकग्राऊंड. आता खाली कलर सिलेक्ट करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही तो बॅकग्राऊंडला यूज करू शकता. आता आपण हा घेतला. आता काय करायचं, गॅलरीमधून आपण जो फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलाय तो सिलेक्ट करायचा आणि त्याला ऍड टू पेज करायचं. ओके, हे आता आपल्या पेजवर आलेलं आहे. पण आता आपलं बॅकग्राऊंड मध्ये तो लोगो व्यवस्थित क्लिअर दिसत नाही. सो आपण काय करायचं, बॅकग्राऊंड अजून डार्क करायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून आपला जो लोगो आहे तो हायलाइट अजून होईल. ओके, हा आपला तिथे लोगो ऍड झालेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये जायचं आणि तुम्ही आपण आता सर्कल, आपला जो लोगो आहे प्रोफाईल फोटो तो सर्कलमध्ये असतो. सो आपण काय करायचं, सर्कल रिंग म्हणून टाकायचे. इथे तुम्ही गोल्डन पाहिजे तर गोल्डन सर्कल रिंग घेऊ शकता. तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही तिथे सर्च करू शकता. ओके, आता इथे आपण ते, हे बघा वरती बघा ऑलच्या बाजूला ग्राफिक्सचा ऑप्शन येतो. इथे ग्राफिक्सवर जायचं. ग्राफिकवर गेल्यानंतर तुम्हाला बघा सगळ्या फ्रीमध्ये ज्या तुम्हाला गोल्डन रिंग्स पाहिजे ह्या तुम्हाला रिंग इथे मिळून जातील. तुम्ही यातले कुठलेही सिलेक्ट करू शकता. आता इथे आपण सिलेक्ट केलेलं आहे. पण ग्रेडियंट त्याच्यामध्ये ऍड करूया परत. सो एलिमेंट मध्ये जायचं. इथे वरती ग्रेडियंट सर्च करायचं. ओके, आता ग्रेडियंट मध्ये गेलं ना की बघा आता आपल्याला ग्रेडियंट सर्कल मध्ये पाहिजे. सो आपण इथे सर्कल मध्ये सिलेक्ट सर्च करूया वरती. हे बघा आता खूप सारे तुम्हाला ग्रेडियंट सर्कल मध्ये मिळतील. सो तुम्ही यातला कोणताही सिलेक्ट करू शकता, तुमच्या नावाला जो सुटेबल असेल तो. ओके, आता काय करायचं आहे बघा, सिलेक्ट केल्यानंतर ग्रेडियंट सिलेक्ट झालेला आहे. कधी कधी काय होतं, रिंग सिलेक्ट होते. सो काय करायचं, इथे बघा खाली लेअरचा ऑप्शन असतो. याच्यामध्ये हे बघा ट्रान्सपरन्सीच्या बाजूला लेअरचा ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये गेला की तुम्हाला तुम्ही जे जे ऍड केलेलं आहे एका बॅकग्राऊंडला ते तुम्हाला सेपरेट सेपरेट दिसतं. ह्याच्यावर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला रिंग सिलेक्ट करायचं, रिंग सिलेक्ट करू शकता. टेक्स्ट पाहिजे टेक्स्ट सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये. ओके, सो लेअरमध्ये इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला जर सिलेक्शनचा प्रॉब्लेम होत असेल तर. ओके, आता आपलं काय केलं, आपण ग्रेडियंट सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे बघ काय ऑप्शन येतो खाली पोझिशनचा. सो पोझिशनवर जायचं आणि टू बॅक करायचं. ओके, बॅक. लोगोचा आणि ग्रेडियंटचा कलर सेम असल्यामुळे आपण त्याचा कलर चेंज करूया.
तर येलो कलर आहे, आपण तुम्ही याच्यावर अजून वेगळा कलर ॲड करू शकता. ओके. आता मी हा कलर इथे घेतलेला आहे. आता खाली नाव पाहिजे तुम्ही नाव टाकू शकता याच्यामध्ये. सो खाली बघा टेक्स्टचा ऑप्शन आहे. इथे काय करायचं, ॲड सब हेडिंग म्हणून टाकायचं याच्यामध्ये. सो इथे काय टाकतो आपण, टेक्स्ट ॲड केला. टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि त्याला खाली बरोबर याच्या ॲडजस्ट करायचा. आणि आता इथे बघा आपला कसं कॅपिटल स्मॉल आहे. इथे बघा एक ऑप्शन येतो फॉर्मॅटचा. फॉर्मॅटमध्ये जायचं आणि शेवटचं बघा स्मॉल आणि कॅपिटल आहे. इथे क्लिक केला की तुमचं ऑटोमॅटिक कॅपिटलमध्ये होऊन जातं. हां, हे लक्षात ठेवा. आता इथे बघा ब्लॅक कलर आहे. आपल्याला कलर चेंज करायचा आहे. आपण त्याचा कलर चेंज करूया. ओके. मी कलर चेंज केला. आता मला टेक्स्टला अजून हायलाइट करायचं आहे. सो इथे बघा खाली एक ऑप्शन येतोय इफेक्टचा. इफेक्टवर जाऊन आपण टेक्स्टचा हायलाइट अजून वाढूया याच्यामध्ये. इफेक्टमध्ये जायचं. इथे बघा तुम्हाला कुठला इकोचा पाहिजे तुम्ही इको. तुम्ही यातल्या कुठल्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये टेक्स्ट यूज करू शकता. टेक्स्टला आपण काय ब्लॅक दिला ना, की तो आपला टेक्स्ट 3D मध्ये दिसतो. सो आपण त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला ब्लॅक यूज करायचा. ओके. आता तुम्हाला जर फॉन्ट चेंज करायचा असेल तर इथे बघा खाली एक ऑप्शन येतो फॉन्टचा. फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा वरती ॲरोचे क्लिक येतं, त्याच्यावर वरच्या ॲरोवर क्लिक करायचं. इथे क्लिक केला की तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्हाला याच्यामध्ये फॉन्ट्स वेगवेगळे तुम्हाला मिळतील याच्यामध्ये. ओके. हा मी ठेवतो आता इथे. चांगला दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही तुमचा थीम पेजचा लोगो तयार करू शकता. पण हा लोगो डाउनलोड कसा करायचा बघा वरती वरती ॲरो दिसतं बघा, तिथे ॲरो क्लिक करायचं. त्या ॲरो क्लिक केला की ते बघा डाउनलोडचा ऑप्शन येतो आणि इथे तुम्ही सिलेक्ट करताना PNG सिलेक्ट करायचं. आपली व्हिडिओ नाही आहे, सो आपण इथे PNG सिलेक्ट करायचं आणि इथे डाउनलोड करायचं. लोगो तयार झालेला आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं आपल्याला रील कवर बनवायचं आहे. प्रत्येक रील कवरला वेगवेगळं असतं. सो तुम्ही आता काय करायचं याच्यामध्ये सिम्पल याच्यामध्ये आपण आता बघा तोच बॅकग्राऊंड घेतलेला आहे किंवा तुम्हाला दुसरा पाहिजे तुम्ही दुसरा घेऊ शकता. पण आता थीम म्हटलं की काय थीम कलर. आता याला जे आपण सिलेक्ट केलेला आहे बॅकग्राऊंडला तो आपला झाला थीम कलर. तुमच्या थीम पेजचा थीम कलर झालेला आहे. सो त्या कलरच्या रिलेटेड तुम्ही रील कवर बनवत चला, जेणेकरून दिसायला एक अट्रॅक्टिव्ह वाटतं, म्हणजे एकच कलरचं. सो आता आपण तोच बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट केलेला आहे. त्याचा आपला फोटो याच्यामध्ये गॅलरीतून ॲड करून घ्यायचा. ओके. आता बॅकग्राऊंड रिमूव्हल आहे. आपण याच्यामध्ये हा मॅडमचा फोटो घेऊ याच्यामध्ये. ओके. हा फोटो इथे आपण घेतलेला आहे. आता याच्या फोटोच्या बाजूला बघा कसं सर्कलला ब्लॅक दिसतंय. सो ते आपल्या घरासाठी काय करायचं, आपण एक सिंपल आयडिया करायची. इथे बघा खाली एलिमेंटमध्ये आहे, एलिमेंटमध्ये जायचं. इथे गेल्यानंतर बघा वरतीच फ्रेमचं ऑप्शन येतं बघा, फ्रेमचं वरती फ्रेमवर सिलेक्ट करायचं आणि इथून सर्कल आहे बघा. फ्रेममध्ये खूप साऱ्या तुम्हाला फ्रेमचे साईज मिळतील. ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, आपण सर्कलची फ्रेम सिलेक्ट करायची आणि फ्रेम तुमची इथे तुम्ही पाहिजे तिथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके. आता मी इथे ॲडजस्ट करतो आणि ही फ्रेम फोटो आहे तो याच्यामध्ये फिट करतो. जर रिंग पाहिजे तर मी रिंग त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सर्च बारमध्ये निऑन सर्कल रिंग सर्च करा. हे बघा आता इथे ऑल आहे ना, ऑलच्या बदली ग्राफिकवर सिलेक्ट करायचं. बघा तुम्हाला त्याच्यामध्ये निऑन सर्कलच्या रिंग्स मिळतील. याच्यामध्ये कुठलीही रिंग याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. हे बघा लाईट्सवाले तुमच्या याला हे फक्त कॉर्नर आहे ना, तो फक्त साईजमध्ये ॲडजस्ट करायची कॉर्नरच्या ह्याच्याने. ओके. आता आपल्याला काय टाकायचं आहे, याच्यामध्ये टेक्स्ट टाकायचं आहे. ओके. सो टेक्स्टमध्ये काय टाकू शकतो आपण, सब हेडिंग घेतला तरी चालेल. आता इथे टाकू शकतो आपण महिलांसाठी. आता काय करू, महिलांसाठी नाव हे आपण साईज त्याची थोडीशी वाढूया. हायलाइट आपल्याला करायचं आहे ना, तर आपण इथे हे महिलांसाठी की तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये टेक्स्ट वापरू शकता.
ओके. हा टेक्स्ट घेतला आता. आता टेक्स्टसाठी तुम्ही फॉन्टवर गेल्यानंतर हा वरती ॲरो दिसतो ना, त्याच्यावर क्लिक करायचा आणि ते सर्च करताना देवनागरी हे सिलेक्ट करायचं. कारण मराठी फॉन्टसाठी देवनागरी आपण यूज करतो. सो देवनागरीमध्ये हे बघा खूप सारे तुम्हाला प्रकारचे फॉन्ट मिळतील वेगवेगळ्या असायचे. ओके. आता आपण इथे हा सिलेक्ट करूया थोडंसं. आता याचा आपण हे बघा आता फॉरवर्डमध्ये गेला की इथे बघा बीचा ऑप्शन येतो. बी म्हणजे बोल्डसाठी बी म्हणजे तुमचं अक्षर अजून डार्क दिसेल याच्यामध्ये. ओके. आता बघा डार्क झाला त्याच्यामध्ये. सो आता तुम्ही इथे तुम्हाला जर कलर चेंज करायचा तुम्ही इथे कलर चेंज करू शकता. ओके. आता मी इथे येलो कलर ठेवतो. ओके. आता याच्यामध्ये काय करायचं परत हा कॉपी करायचा आणि इथे दुसरा टाकायचं. आता काय करू याची परत फॉर्ममध्ये जायचं आणि बोल्डचं ऑप्शन बोल्ड करायचं. ओके. आता काय करू आपलं महिलांसाठी घर बसल्या काम. आता घर बसल्या काम आपण त्याची साईज थोडीशी छोटी करू. ओके. म्हणजे आपलं सब टायटल झालं याच्यामध्ये. तुम्ही याचा कलर चेंज करू शकता. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता याच्या हा तुम्ही टेक्स्ट सरळ पाहिजे तुम्हाला कसं क्रॉस पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. फक्त 2 तास आपण इथे 2 तासाठी आपण 2 आकडा सिलेक्ट पण करू शकतो. ओके. हे बघा त्यालाच मी कॉपी करतो आणि दुसरा तुम्हाला टेक्स्ट टाकायचं याच्यामध्ये सिलेक्ट करायचा आणि त्याच्यामध्ये लिहायचं. म्हणजे जो तुमचा फॉन्ट आहे तो सेम राहतो. सो म्हणून त्याचं कॉपी करून ॲडजस्ट करायचं याच्यामध्ये. ओके. दिवसाची याप्रमाणे कॉपी करून महिना 25,000 तयार करा. ओके. समजलं आता हे कसं केलं ते. हा तुम्ही फॉन्ट जो शब्द तुम्हाला जर याच्यामध्ये इफेक्ट द्यायचा असेल तुम्ही याच्यामध्ये इफेक्ट ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे बघा. हं? तुम्ही याला तुम्हाला जो पाहिजे तुम्ही याच्यामध्ये कलर सिलेक्ट करू शकता ग्रेडियंट्स. ओके.
आता बघा हा सिलेक्ट केला टेक्स्ट. हे बघा इथे खाली इफेक्टमध्ये गेलो आणि तुम्हाला कोणता जो पाहिजे याच्यामध्ये बॉर्डरवाला पाहिजे, हे पाहिजे. आता बघा समजा स्प्लाइसचा सिलेक्ट केला आणि याच्यामध्ये तुम्ही दुसरा कलर घेतलात तर थोडं खास नाही वाटत, आपण याच्यामध्ये चेंज करूया. ओके, हा झाला. अशा प्रकारे तुम्ही हे पोस्टर तुम्ही ठेवू शकता. ओके, आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला एक सांगतोय ग्रॅडियंट परत. मोस्ट ऑफ द क्राम ग्रॅडियंट करायचं, आपलं बॅकग्राऊंड खूप सुंदर दिसतं उलट याच्यामध्ये. कलर सिलेक्ट करतो, कुठलाही कलर सिलेक्ट केला तरी आपल्याला त्याचा कलर चेंज करता येतो. सो घाबरायचं कारण नाही याच्यामध्ये. पहिला आपण हा ग्रॅडियंट आहे ना, हा स्क्वेअर आपण याच्यामध्ये, हा बघा इथे सर्कल येतो, तुम्हाला पाहिजे रोटेट करू शकता याच्यामध्ये. ओके, जसं पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. ओके, आता हे झालं. आता काय करायचं आपल्याला, हे कवर झाकलं गेलेलं आहे. सो झाकायला नको म्हणून आपण काय करायचं, खाली बघा पोझिशनमध्ये जायचं आणि टू बॅक करायचं. आता आपलं बॅकग्राऊंड समजा आपल्याला ग्रॅडियंट चेंज करायचा, ग्रॅडियंटचा कलर चेंज करायचा आहे. इथे बघा कलरमध्ये जाऊन तुम्हाला जो पाहिजे तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. आता इथे मी हा ठेवतो, आपला वरती डार्क ग्रीन आणि खाली लाईट ग्रीन. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही ग्रॅडियंटचा कलरसुद्धा याच्यामध्ये अजून चेंज करू शकता. बघा वरती जायचं आणि जो कलर आपण सिलेक्ट केला आहे तिथे जाऊन तुम्हाला लाईट्स पाहिजे, डार्क पाहिजे, तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. ओके, आता आपण बघा महिना दिसतोय ना, आता आपण ह्याला अजून हायलाईट करूया. बघा इफेक्टमध्ये जाऊन 3Dमध्ये कसं करायचं, बघा इको ऑप्शन आहे ना, इको सिलेक्ट करायचा इफेक्ट आणि तिथे जाऊन बॅकग्राऊंडला फक्त ब्लॅक करायचं आणि त्याची इंटेन्सिटी फक्त वाढवायची ऑफसेटची. हा बघा तुमच्याला दिसते 3Dमध्ये. आता दिवसाचे फक्त ते पण नाव कसं आपलं अजून हायलाईट करूया. हे बघा. ओके, तर इथे जाऊन तुम्ही याप्रमाणे तुम्ही अट्रॅक्टिव्ह रीलसाठी रील कवर तयार करू शकता.